तर अजूनही पूरग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। भाजपासह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, खासदार पूरग्रस्तांना मदत करणार। 1 महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार। पूरग्रस्तांसाठी शिक्षण विभागाचा पुढाकार, पूरग्रस्तांसाठी 1 महिन्याचा पगार देणार। यासह शिक्षकही आपला 1 दिवसाचा पगार देणार। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती। महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, काँग्रेस नेत्यांनी गरजूंना मदत करावी, राहुल गांधींचं ट्विट। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंकडून हिंगोलीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी, भुसेंच्या शेतकऱ्यांशी संवाद। छगन भुजबळांकडून येवल्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी, महाराष्ट्रानं अनेक अशा संकटांना तोंड दिलंय, पंचनामे सुरू आहेत, भुजबळांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिखावा करू नका, शेतकऱ्यांप्रती सरकारची नियत बनवाबनवीची वडेट्टीवारांची टीका। तर 28 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार, वडेट्टीवारांची माहिती। 70,000 कोटींचा घोटाळा दाबण्यासाठी दादा सरकारमध्ये लाडक्या बहिणीवर उपकार करतोय, अशी त्यांची मुजोरी। हर्षवर्धन सकपाळांची अजित पवारांवर टीका। पूरग्रस्त भागामध्ये राज्य सरकारकडून मदत द्यायला सुरुवात, अति तातडीची मदत देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार। त्यानुसार व्यक्तींचा मृत्यू झाल्यास प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत, दुधाळ जनावरं दगावल्यास 37,500 रुपयांची मदत। लालबागचा राजा मंडळाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 50 लाखांची मदत जाहीर। मंडळाकडून मुख्यमंत्री फडणवीसांकडे धनादेश सुपूर्द केला जाणार।